श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा भगीरथाने अत्यंत कठोर तपश्चर्या करून 3 पिढ्यांपासून सुरू असलेली तपश्चर्या अंशुमान, त्याचा पुत्र राजा दिलीप आणि त्याचा पुत्र राजा भगीरथ अशा या 3 पिढ्यांनी तपश्चर्या करून स्वर्गातून गंगेला पृथ्वी तलावर आणलं आणि जिथे आपल्या पितरांची शरीरे भस्मसात होऊन 60,000 सगर पुत्र जळून भस्म होऊन राखेचा ढिगारा होऊन पडले होते, त्या ठिकाणी भगीरथ या जगाला पवित्र करणाऱ्या गंगेला घेऊन गेला. वायू वेगाने चालणाऱ्या रथात बसून तो पुढे पुढे जात होता आणि त्याच्या मागे मागे मार्गामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला पवित्र करत, प्रत्येकाचा उद्धार करत ही गंगा नदी त्याच्या मागोमाग वेगाने जात होती. आणि तिने आपल्या पाण्यामध्ये या जळलेल्या 60,000 सगर पुत्रांना बुडवले. गंगा जलाचा स्पर्श होताच ऋषींच्या शापाने भस्म झालेले, पण तरीसुद्धा केवळ गंगेच्या स्पर्शाने उद्धरून गेलेले हे सारे सगर पुत्र स्वर्गामध्ये जाऊन भगवंतामध्ये विलीन झाले. जर गंगा जलाचा जळून भस्मसात झालेल्या राखेशी स्पर्श झाल्याने सुद्धा जर सगरपुत्रांना स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते, तर मग जी माणसे जाणून बुजून नित्य नेमाने, श्रद्धेने, भक्तीने गंगा मातेचं दर्शन घेतात, तिचा स्पर्श करतात आणि तीर्थ म्हणून तिचं जलपान करतात, ते उद्धरून जातील यात नवल काय? कारण यामध्ये आश्चर्य करण्यासारखं काहीच नाही. ती गंगा भगवंताच्या उजव्या चरणाच्या अंगठ्यातून निर्माण झालेली आहे. ज्या चरणाचं केवळ श्रद्धेने, भक्तीने चिंतन करून ऋषीमुनी पवित्र होऊन जातात. 3 गुणांचं बंधन तोडून जे भगवत स्वरूप होतात, मग अशांना गंगा नदी संसार बंधनातून मुक्त करेल, त्यांना या भवबंधनातून सोडवेल, यात आश्चर्य काय? अशा प्रकारे राजा भगीरथाच्या अथक प्रयत्नाने गंगावतरण पृथ्वीवर झालं आणि त्याच्याच कुळातले जळून भस्मसात झालेले 60,000 पितर मुक्त झाले आणि स्वर्गामध्ये जाऊन पोहोचले. याच भगीरथाच्या कुळामध्ये पुढच्या पिढीमध्ये खट्वांग नावाचा एक राजा होऊन गेला. तो अजिंक्य योद्धा होता. त्याच्यासमोर कोणीही टिकू शकत नव्हतं. देवतांनी प्रार्थना केल्यामुळे त्याने अनेक वेळा दैत्यांचा वध केला होता. त्या खट्वांग राजाला एकदा असं समजलं की आता त्याचं आयुष्य फक्त 2 घटकात शिल्लक आहे आणि म्हणून त्याने त्या 2 घटका
आपलं मन चित्त आपली बुद्धी भगवंताशी एकरूप केली, भगवंताच्या चरणकमलाचं ध्यान केलं आणि भगवंतामध्ये आपलं मन बुद्धी चित्त स्थिर करून केवळ 2 घटका आयुष्य असणारा सुद्धा हा राजा खट्वांग केवळ भगवंताचं चिंतन करण्याने, स्मरण करण्याने, त्याचं ध्यान करण्याने, त्याचं नाम घेण्याने 2 घटका साधन करून सुद्धा मुक्त झाला, भगवंताशी एकरूप झाला. असं हे भगवंताचं महात्म्य आहे. परंतु तितक्या भक्तीने आणि प्रेमाने ते केलं पाहिजे. आपली तेवढी श्रद्धा पाहिजे, आपली तेवढी भक्ती पाहिजे, आपलं भगवंतावर प्रेम पाहिजे. सगळं काही होऊ शकतं, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, वगैरे 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 आपण सगळं ऐकत आलो. पण काय होतं माहिती आहे का, आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात, सगळ्या गोष्टी येतात, समजतात, पण सगळ्या गोष्टी कळत असून सुद्धा वळत नाही, हे आपलं दुःख आहे. आपल्या हातून आचरण होत नाही, आपल्या हातून ती साधना होत नाही, आपल्या हातून तितक्या प्रेमाने, तितक्या उत्कटतेने, तितक्या श्रद्धेने, तितक्या भावाने भगवंताची भक्ती होत नाही. आपण भक्ती करतो, नाही असं नाही, परंतु त्याच्यामध्ये कर्तृत्वाचा अहंकार असतो आणि मी अमुक केलं आणि मी तमुक केलं हे सांगण्याचा आविर्भाव असतो. त्यामुळे आपण जे काही करतो ते इतरांना दाखवण्यासाठी, इतरांकडून कौतुक करून घेण्यासाठी, किंवा आम्ही कसे वेगळे आहोत, आम्ही कसे भगवंताचे भक्त आहोत, हा आविर्भाव त्याच्यामध्ये असतो आणि म्हणून आपण कमी पडतो. आपल्यामध्ये आणि खट्वांगामध्ये फरक काय? 2 घटका आयुष्य असून सुद्धा तो अत्यंत तीव्र, अत्यंत कठोर, अत्यंत निष्ठुर भक्ती करून उद्धरून गेला. खट्वांगाच्या बुद्धीला भगवंतानी पहिल्यापासूनच आपल्याकडे आकर्षित करून घेतलं होतं आणि म्हणूनच त्याने हा निश्चय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. अनात्म वस्तूंमधून त्याने आपल्याला अलिप्त केले. अज्ञानमूलक गोष्टीतून तो बाहेर पडला. या सगळ्या विश्वाचा, या घटनांचा, या सर्व साधनांचा आणि आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याने त्याग केला. अनात्म गोष्टींपासून तो दूर गेला आणि खऱ्या अर्थाने त्याने आपल्या आत्मतत्वाचा, आत्मस्वरूपाचा आश्रय घेतला. तेच स्वरूप साक्षात परब्रह्म आहे. ते सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, शून्यासमान आहे, परंतु शून्य नाही. शून्य पोकळ असतं, पण भगवंताचं हे तत्व पोकळ नाही. ते इतकं भरीव आहे, इतकं भरीव आहे की संपूर्ण विश्व त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. आणि भगवंत शून्यासारखा आहे, पण शून्य नाही. ते भरीव आहे, पोकळ नाही. भगवंत हाच परमसत्य आहे. भक्तजन यालाच भगवान वासुदेव या नावाने ओळखतात. शुकाचार्य पुढे सांगू लागले, हे राजन, या खट्वांगाचा पुत्र दीर्घबाहू आणि दीर्घबाहूचा पुत्र राजा रघु हा झाला. या राजा रघुमुळेच पुढे होणाऱ्या त्याच्या वंशातल्या राजांना रघुवंश या नावाने ओळखलं जातं. आणि म्हणून आपण रामायणाचा जेव्हा उल्लेख करतो
तेव्हा एक वाक्य नेहमी आपण म्हणत असतो, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाये. असा हा रघु राजा हा खटवांगाच्याच कुळातला पुढे झाला. आणि या रघुने वचनबद्धता इतकी पाळली की रघु आणि त्याचं घराणं म्हणजे दिलेला शब्द पाळणारच, दिलेलं वचन पाळणारच ही खात्रीच सर्व जगाला पटली. आणि म्हणून या रघुराजापासून रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाये. आणि ते पार रामापर्यंत सर्वांनी पाळलं. आता आपल्याला त्या रामाकडे जायचं आहे, त्या रामायणाचा आढावा घ्यायचा आहे. आणि म्हणून आपण आता या रघुवंशापर्यंत आलेलो आहोत. या रघुलाच पुढे अज नावाचा पुत्र झाला आणि या अजाला दशरथ नावाचा पुत्र झाला. या राजा दशरथाने अथांग पराक्रम गाजवला. देव आणि दानव, देव आणि राक्षस यांच्या युद्धामध्ये बऱ्याच वेळा त्याने सर्व राक्षसांचा, दानवांचा पराभव केला. अनेक वेळा देवांना विजय मिळवून दिला. देव विजयी होत ते केवळ या दशरथ राजामुळे. असा हा महापराक्रमी राजा दशरथ संपूर्ण पृथ्वीचा चक्रवर्ती राजा होता. आणि त्याचं राजधानीचं ठिकाण म्हणजे अयोध्या. अयोध्या या शब्दाची गंमत अशी आहे, अयोद्धा म्हणजे ज्याच्यासमोर कुणीही योद्धा टिकू शकत नाही, असा प्रचंड पराक्रम गाजवणारा हा राजा दशरथ. आणि म्हणून त्याच्या राजधानीचं नावसुद्धा अयोध्या पडलं, की याला कुणी प्रतिस्पर्धी योद्धाच नाही, अशी त्याची अवस्था. त्या अयोध्येमध्ये दशरथ राजा असताना त्याला 3 राण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. त्यापैकी कैकेयी ही सर्वात लहान, अत्यंत सुंदर, अत्यंत रूपवान, अत्यंत देखणी, तरुण आणि नुकतीच वयात आलेली. त्यामुळे राजा दशरथाचं तिच्यावर फार प्रेम होतं. आणि म्हणून कैकेयी ही त्याची अत्यंत आवडती पट्टराणी होती. आणि विशेष मजा किंवा विशेष गुण असा की तिला युद्धकलेमध्ये फार मोठी रुची होती. आणि लहानपणापासूनच ती युद्ध आणि युद्धशास्त्रामध्ये निपुण होती. तिला सर्व प्रकारची शस्त्र आणि अस्त्र चालवायची माहिती होती. आणि म्हणून राजा दशरथ आपली आवडती असल्यामुळे, सुंदर असल्यामुळे आणि तिचा वियोग सहन होत नसल्यामुळे म्हणा, किंवा ती सतत बरोबर हवीशी वाटल्याने म्हणा, तो युद्धावर जाताना सुद्धा आपल्या रथातून घेऊन कैकेयीला बरोबर नेत असे. त्याची 2 कारणं. एक म्हणजे ती युद्धामध्ये प्रवीण होती, हे तर आहेच, पण राजा दशरथाची ती अत्यंत आवडती होती. तिच्याशिवाय क्षणभर देखील त्याला चैन पडत नसे. एकदा देवांचा आणि राक्षसांचा प्रचंड घनघोर असा संग्राम सुरू असताना
राजा दशरथाच्या रथाचं चाक त्या आसावरून निखळून पडलं. तशा अवस्थेमध्ये कैकेयीने रथातून खाली उडी मारून आपला हात त्या चाकाच्या भोकातून घालून त्याला आस असल्याप्रमाणे आधार देऊन त्या रथाचं निखळलेलं चाक आपला हात मध्ये घालून त्या हाताच्या ताकदीने तिने तो रथ आपल्या हाताने पेलून धरला. आणि म्हणून केवळ राजा दशरथ त्या रथामधून युद्ध करू शकला. आपल्या या आवडत्या राणीचं हे कृत्य पाहून आणि तिच्यामध्ये असणारी, तिच्या भुजांमध्ये असणारी ही अफाट शक्ती पाहून राजा दशरथ अत्यंत प्रसन्न झाला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्याने आपल्या पत्नीला 2 वर दिले. आणि हे प्रिये, हे सुंदरी, तुला काय हवं ते माग, मी तुला ते देईन असं आश्वासन दिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय.